सॉरी, माफ करा, तेजल 11. अ, स- स- संतोष आणि भावेश पाटील अशी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्याच चेंडूवर एक उलट फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र हा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. या स्पर्धेचं खूप छान असं आयोजन या कोसमाई क्रीडांगणावर आपण पाहतोय. आणि इथे पहिला चेंडू आपल्याला निर्धाव जाताना पाहतोय आपण. सुरेख असा चेंडू इथे बघूया, हातामध्ये झेल टिपला जातोय फाईन लेगच्या दिशेने, शॉर्ट लेगच्या दिशेने. आणि हा पहिला झटका लागतोय. फलकावर मात्र कोणतीही धाव आपल्याला दिसत नाहीये आणि पहिला झटका लागतोय, पहिला गडी बाद होतोय. चला तत्पूर्वी आपण जाऊयात टीम आचोळे आपला एक प्रतिनिधी कॅप्टन या ठिकाणी पाठवायचा, आयोजकांचा आपण संपर्क साधायचा आहे. हा ऍक्शन रिप्ले ऑन साईडला अगदी फाईन लेगला शपलून खेळण्याचा प्रयत्न केला आणि मैदानाच्या आतमध्ये इथे धक्का लागलाय. पहिला टीम गोखिरे संघाला इथे परतावं लागतंय. डग आउटच्या इशाने संतोष जाधव पिण्या पहिल्या मॅच मध्ये गेम चेंजर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला, परंतु इथे विकेट जाती. आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल झालेत. अर्थातच मनोजला आपण मैदानाच्या आतमध्ये बघतात, एक बेस्ट ऑलराऊंडर. पहिला चेंडू निर्धाव गेला आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर अगदी एक ब्रेक थ्रू आपल्या संघासाठी मिळवून दिलेला आहे. पहिला झटका लागतोय, पहिला गडी बाद होतोय. वेलकम जीपीजी भगत यांचं शुभागमन झालं. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 0 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागलाय टीम गोखिरे संघाला. 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. खरं तर या सत्यसाई चषकाच्या माध्यमातून भरपूर सारे प्रेक्षक जोडले गेले त्या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तेजस 11 संघाने, सॉरी माफ करा, तेजल 11 वाली संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. आणि इथे आपण पाहतोय चांगली सुरुवात त्यांनी केलेली आहे. पहिला चेंडू निर्धाव होता, दुसऱ्या चेंडूवर पहिलाच विकेट प्राप्त करून दिला आपल्या संघासाठी, तो म्हणजे गोलंदाज झाकीर याने. आणि तिसरा चेंडू सुद्धा आपण इथे निर्धाव जाताना पाहतोय. अजूनपर्यंत खातं उघडता आलेलं नाहीये इथे गोखिवरे संघाला. आणि इथे एक चांगला फटका इथे लॉंग ऑफच्या दिशेने येतोय. बघूया, 1 बाउन्स ओव्हर द रॉप फॉर 4, चौकार पाहायला मिळतोय आपल्याला. चौकाराने खातं उघडलं जातंय, ते म्हणजे चेंडू क्रमांक 4 वर. इथे वाटतं गोलंदाजाला काहीतरी दुखापत झालेली दिसते. एक चांगला फटका पाहायला मिळतोय लॉंग ऑफच्या दिशेने. चांगला फटका, चौकार जातोय, 1 बाउन्स 4. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल आणि अगदी का आक्रमण केले या बॉलवरती. लॉंग ऑफला क्लिअर करताना या बॅटवरती अगदी जो बॉल आला आणि त्या बॉलला सरळ पाठवले गेले. आमच्या खेळाडू कक्षाला मान बनवून देणारा हा दणदणीत चौकार आला आणि या चौकाराच्या माध्यमातून धावफटकाला आकार मिळालाय. साडा फाउंडेशन श्री गणेश टीम गोखिवरे संघाच्या माध्यमातून केले जाईल. एक गडी बाद, धावसंख्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर विरलजी नायर सर आणि त्याच सोबतीने स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये आपण बघतायत राकेशजी राऊत सरांना, त्यांचे देखील स्वागत करूयात. झाकीर पुन्हा एकदा बॉलिंग टॅकवरती बॉल होती. स्ट्राईक होती मनोज. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. चाललाय सर विकेट किपरच्या हातामध्ये. टीमचे कॅप्टन अगदी विकेट किपर पाहायला मिळत आहेत. चांगली त्या ठिकाणी विकेट किपरिंग पाहायला मिळाली आणि मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. स्विंग चांगला झाला. स्विंग कटरचा वापर मैदानाच्या आतमध्ये केलाय आणि मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. 5 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. एक गडी बाद, 4 धावा धावफटकावरती टीम गोखिवरे. इथे पहिला चौकार मारून संघाचं आणि आपलं वैयक्तिक खातं उघडलेलं दिसतंय, ते म्हणजे मनोजने. मनोज आतापर्यंत 3 चेंडू आणि चा सामना करून 4 धावांवर खेळतोय. पुढचा चेंडू असेल अंतिम चेंडू या ओव्हरमधला आणि समोरच्या दिशेने खेळाया पंचांच्या बाजूने जातोय आणि इथे क्षेत्ररक्षण केलं जातंय. चेंडू कलेक्ट केला जातोय, फेकतोय, मात्र तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण केल्या जातील. अशा प्रकारे षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर आपण धावसंख्या पाहतोय, ती म्हणजे 6, 1 बाद 6. सुरुवात संत आणि सावध पावित्र्याने झाले. 6 धावा धावफटकावरती लागलेत. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 ओव्हरची मॅच आहे. 24 बॉलमध्ये तुम्हाला या मैदानावरती आहे ना अगदी 35च्या पलीकडे जवळपास 40 पर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे आणि त्या अनुषंगाने इथे बॅटिंग होताना दिसत नाही आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं संतोष जाधव अगदी
41 धावांचा पाठलाग करत असताना चांगली बॅटिंग त्याच्या बॅटमधून चौकार षटकार सातत्याने पाहायला मिळालेत, परंतु त्याची विकेट गेल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये मनोज आणि भावेची जोडी आघातीवर खेळपट्टीवरती पाहायला मिळते. षटक क्रमांक आता 2 ला सुरुवात होईल. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार झालेत. अर्थातच संदीपला आपण पाहत आहोत. एक मॅच जिंकल्यानंतर आहे ना, संघ कुठलाही असू द्यात, कॉन्फिडन्स लेवल हा त्या टीमचा हाय होताना पाहायला मिळतोय. आता दोन्ही टीम एकच विचार करते, ही मॅच देखील जिंकायची ना आजच्या दिवसातील थेट आपण सेमीफायनलच्या मॅचमध्ये पोहोचायचं आहे. मॅच कोण जिंकेल हे तर माहीत नाही आहे. येणारी वेळ ही मात्र दर्शवून देईल ही मॅच कोण जिंकेल. गेल्या मॅचमध्ये राजेश ओगेची खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक सर्वाधिक मोठं नाव राजेश ओगेचं देखील पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. संदीप आलेत गोलंदाजीच्या मार्कवरती. तर पहिलं षटक पाहिलं ते हाताळलं गेलं जाकीर याच्या माध्यमातून तेजल 11 वालिब यांच्याकडून आणि पहिल्या षटकामध्ये 6 धावा देत एक विकेट आपल्या संघासाठी त्याने कमावला होता. यावेळेस आपण पाहतोय संदीपचा पहिला चेंडू लेगच्या दिशेने खेळला होता आणि दरम्यान 2 धावा पळून सहज पूर्ण केलेल्या आहेत. इथे डायरेक्ट हिटची संधी होती, मात्र संधी हुकलेली आहे. 2 धावा सहज पूर्ण केल्या जातील. धावसंख्या आपण फलकावर पाहतोय ती म्हणजे 8. पहिल्या षटकाची सुरुवात जी होती जाकीरच्या माध्यमातून खूप चांगली सुरुवात झाली होती. पहिला चेंडू डॉट होता, दुसऱ्या चेंडूवर त्याने ब्रेक थ्रू मिळवून दिला आणि तिसरा चेंडू सुद्धा डॉट होता. अशा एकंदरीत पहिल्या 6 चेंडूंमध्ये आपल्याला फलकावर 6 धावा आणि 1 विकेट पाहायला मिळाला. आणि या दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर एक चांगला फटका होता लेगच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण झालं, मात्र 2 धावा सहज पटकावता आल्या. यावेळेस स्विच हिट केलेला आहे आणि चेंडू धावतोय आणि चेंडूच्या मागे खेळाडू 2-2 धावतायत, मात्र चेंडू पार होतोय, सीमा पार होतोय, चौकार प्राप्त होतोय. धावसंख्या 12. पण चांगला असा एक फटका होता स्विच हिटच्या माध्यमातून आलेला हा चौकार. प्लीज मी विनंती करतो अगदी आणि ती आग लावले ती मात्र आपण प्लीज प्रेक्षक हो, ग्रामस्थ हो, ती आग मात्र प्लीज विझवायची आहे. तर मनोज याच्यासाठी हा चेंडू असेल पुढचा. पाहूया यावेळेस लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, मध्ये शिरून मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू अंगाला आदळतोय आणि थोडीशी दुखापत झालेली वाटते मनोजला. सॉरी, भावेश. दोन्ही खेळाडू 6-6 धावांवर खेळत आहेत. खरं तर आजच्या दिवसात 10 संघ पाहायला मिळाले आणि 10 संघ पुढे येत असताना अगदी खूप चांगले क्रिकेट सातत्याने प्रत्येक संघाच्या माध्यमातून खेळण्यात आलंय. आणि खरं तर 15 मार्च रोजी एक गाव एक संघ आपल्याला पाहायला मिळतील. अगदी ध्रुव 11 सातपाटी अवधूत आणि त्यांच्या विपक्षात श्रीशा 11 घिवळी या 2 टीमच्या माध्यमातून हा पहिला मॅच पाहायला मिळेल. त्यानंतर जर पाहिलं तर गुंगडवाडा जितेंद्र बारी एका बाजूला संघ पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूला सातपाटी वीरू बाबरे यांचा संघ पाहायला मिळेल. काही लॉटमध्ये चेंजेस आहेत ते देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. गुरसाबी दर्श 11 कोबर, त्यानंतर KR बोरशिती या 2 टीमच्या माध्यमातून तिसरा मॅच, क्रियन्स 11 खारबाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये बिरवाडी असे जवळपास 8 संघ पाहायला मिळत आहेत. लॉटमध्ये काही चेंजेस आहे ही देखील तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतो. दुसरा जो मॅच आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच टीम उमरोली आणि त्यांच्या विपक्षात सातपाटी वीरू बाबरे आणि ऑल टीम. उद्या दिवसात फक्त मला वाटतं दुसऱ्या मॅचचा लॉट चेंज केलाय. सन्मान्य विशालजी पाटील साहेब उपस्थित झालेत. वेलकम. आपलं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. विशाल पाटील म्हटलं तर एक सुंदर व्यक्तिमत्व वाचवडे गावातील आणि त्यांचं शुभागमन झालं. वेलकम विशाल दादा, आपलं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. या गावाशी प्रत्येकाचं वेगळं नातं लागले, कारण की या गावात नेहमीच चांगले व्यक्तिमत्व सातत्याने पाहायला मिळाले. पुन्हा एकदा भावेश आता बॅटिंग स्टान्स वरती रेडी झालाय. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. धावा फटकावरती 12 लागलेत 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. संतोषची विकेट गेल्यानंतर कुठेतरी दबाव प्रेशर आहे, परंतु गोखरे टीम देखील कमी नाही आहे. इथे फटका हवेत खेळला गेलाय, फटका फसलाय, अगदी बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. फ्लम LB मिडल स्टिकला आदळले गेले. LBW लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात
धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये दुसरा. हा ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. ॲक्युरेट फ्लम अगदी मिडल स्टिक उद्ध्वस्त होणारा चेंडू पाहायला मिळाला आणि LBWच्या स्वरूपात धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये दुसरा. येस राहुल, मैदानाच्या आतमध्ये इन करूनच आपण उतरायचं आहे. काही या स्पर्धेच्या माध्यमातून नियम पाहायला मिळत आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये राहुल जॉन एंटर झालेत. तर राहुल जम नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मनोज हा वैयक्तिक 6 धावांवर खेळतोय. आपल्याला आता विकेट पाहायला मिळाला तो म्हणजे भावेश LBWच्या स्वरूपाने आऊट झाला आणि मैदानाच्या बाहेर आपल्याला जाताना दिसतोय. ओव्हर क्रमांक 2 सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये 6 धावा आपल्याला जाकीरच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाल्या. 1 विकेट आणि 6 धावा त्याने देऊन एक चांगली सुरुवात, एक आश्वासक सुरुवात आपल्या संघाला करून दिली आणि त्यानंतर संदीप गोलंदाजी मार्ग पाहतोय आपण. संदीपने आतापर्यंत पहिल्या चेंडूवर 2, दुसऱ्या चेंडूवर 4, तिसरा चेंडू डॉट आणि त्यानंतर LBWच्या स्वरूपात भावेशला मैदानाच्या बाहेर पाठवलेला आहे. या षटकातले अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील आणि त्यानंतर पूर्ण 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल. हा सामना 4 षटकांचा आहे. याची नोंद सर्व प्रेक्षकांनी आणि खेळाडूंनी सुद्धा घ्यायची आहे. तेजल 11 वालिव यांनी नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे आणि आतापर्यंत 1.4 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या फलकावर 2 बाद 12. दरम्यान हा एक चेंडू, या चेंडूवर 1 धाव नक्कीच पूर्ण केली जाईल. लेग बाईच्या स्वरूपात धाव असेल. एकेरी धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटकावर जाऊन पोहोचतीये. स्कोर कार्डवरती अर्थातच गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. 13 धावा या धाव फटकावरती लागल्या गेल्यात. खरं तर राहुल जॉन नेहमीच ड्रॉप सीन का हिरो राहिलाय. कमी बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा त्याचा उद्देश आपण सातत्यपूर्वक पाहिलाय. खरं तर ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मोठमोठ्या धावा होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. 13 धावा बनल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला. प्रथम बॅटिंग करत असताना टीम गोकिवरे. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 बाद 13 धावा आपण फलकावर पाहतोय. चांगली सुरुवात इथून तेजल 11 वालिव संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा जो निर्णय घेतला तो नक्कीच त्यांच्या बाजूने जाताना दिसतोय. अंतिम 2 षटकांचा खेळ असेल आणि या 2 षटकांमध्ये गोकिवरे संघाला मोठ्यात मोठी धावसंख्या उभारण्यासाठी इथून आपला गिअर चेंज करावा लागेल. स्पीडने धावावं लागेल, बुलेट ट्रेनच्या स्पीडने धावावं लागेल आणि मला वाटतं इथे हा एज लागलेला आहे आणि विकेट किपरच्या हातामध्ये झेल देऊन मैदानाच्या बाहेर जाताना दिसतोय तो म्हणजे राहुल. इथे फटका फसला आणि राहुल जॉनची सर्व उत्कृष्ट झेल पकडत असताना मैदानाच्या आतमध्ये विकेट झाली. ऍक्शन रिप्ले जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये राहिली. बॉलिंग युनिट अगदी वेगवान, धारधार, अचूक टप्पा आणि भेदक मारा. कधीची भरपूर काही चर्चा झाल्या. अगदी जर पाहिजे गेले तर वॉली टीमने पहिला मॅच जिंकला आणि त्यानंतर जर पाहिलं तर दुसऱ्या मॅचमध्ये खूप चांगलं प्रदर्शन करत असताना आतापर्यंत गोखुरे टीमला अगदी बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय. मित्र म्हणेन फलंदाजाला कुठल्याही प्रकारची मुभा दिली जात नाही आहे मोठे फटके खेळण्याची. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल झालाय, अर्थातच गजेंद्र यांना आपण मैदानाच्या आतमध्ये बघत आहोत. तर बघा वसंत यांनी सुद्धा अगदी आपल्या आधीच्या 2 सहकाऱ्यांप्रमाणे सुरुवात केलेली आहे. जाकीर आणि संदीप यांनी ज्याप्रमाणे गोलंदाजी केली त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवताना आपण पाहतोय तो म्हणजे वसंतने अगदी पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करून दिलेला आहे आपल्या संघासाठी आणि एक चांगली सुरुवात याच्याकडनं सुद्धा पाहायला मिळते. धावसंख्या 13, 3 बाद 13. यावेळेस चेंडू मिस होतोय, विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. नक्कीच सुरेख चेंडू म्हणायला हरकत नाही. बघा एक चांगली सुरुवात जी करून द्यायची आवश्यकता असते. श्रीगणेशा जाकीरच्या माध्यमातून आपण पाहिलेला आहे. जाकीर याने आपल्या वैयक्तिक पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा देत 1 विकेट मिळवला. त्यानंतर संदीप 7 धावा देऊन 1 विकेट मिळवला आणि यावेळेस एक उंच फटका पाहायला मिळतोय. तिथे फ्लडलाईटच्या दिशेने जातोय, क्षेत्र चेंडूच्या खाली आणि झेल टिपला जातोय, गडी बाद होतोय. एक सुरेख असा झेल आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि विकेट प्राप्त केला जातोय तो म्हणजे तेजल 11च्या वसंत यांच्याकडून. मैदानाच्या आतमध्ये धावाच होत नाहीये, त्याचं मूळ कारण केलेले आतापर्यंत टीम वालिवने गोलंदाजी वाखाणण्याजोगा ऍक्शन रिप्ले. क्षेत्ररक्षक आले, चांगला झेल टिपलाय आणि निलेश सांबरेचे बंधूच आहेत आणि त्याच कारणासह मैदानाच्या आतमध्ये संदीप यांना आपण बघत आहोत. जबरदस्त कामगिरी राहिली गेली. एका घरामध्ये मला वाटतं सर्व
जी काही भावांची मंडळी आहे नेहमीच त्याने क्रिकेटला चांगलं वाव दिले. आता मैदानाच्या आतमध्ये अंडरआर्म क्रिकेटपासून सुरुवात केली. आज ओरम क्रिकेटमध्ये टीम गोखुरे संघाच्या माध्यमातून खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये गोविंद दाखल झालेत. अंडरआर्म क्रिकेटमध्ये आज आयकॉन म्हणून नेहमीच आपण बघतो, परंतु आज ओरम क्रिकेटमध्ये गोखुरी टीमच्या माध्यमातून खेळत असताना चांगलं वर्चस्व त्यांचं पाहायला मिळालंय. हा डिटर फलंदाज गोविंद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रोजेक्टेड स्कोर 20 वरती पाहायला मिळतोय. बघा वसंतच्या आपण जर गोलंदाजीचं पृथक्करण पाहिलं तर आपल्याला त्याच्याकडनं वाव बघायला मिळतोय, पण इथे एक षटकार वाव म्हणून पाहायला मिळतोय आपल्याला. आणि यावेळेस या चौथ्या चेंडूवर एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय, षटकार पाहायला मिळतोय. बघा वाव अशासाठी की पहिल्या चेंडूवर विकेट डब्ल्यू, नंतर डॉट, नंतर डब्ल्यू वाव, आणि त्यानंतर हा षटकार वाव. सुरेख असा फटका, 6 धावांचा फटका. उल्लेख केला गोविंदचा. आल्या आल्या पहिल्याच बरोबरती भव्य स्वागत केलंय. गोलंदाज वसंतचा षटकार वसूल केलाय. धावसंख्या 4 गाड्यांच्या मोबदल्यात 19 धावा. याही वेळेला ऑन साईडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरच्या वेगाने बॉलपर्यंत पोहोचतील. एक सिंगल प्राप्त केले. एकाच धावेवरती सॅटिस व्हावं लागेल. पहा आपल्याला कितव्या क्रमांकावरती उतरवलंय हे पाहिलं जात नाहीये. आपल्याला आपल्या संघाने संधी दिली, त्या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे. हे गोविंदने मैदानाच्या आतमध्ये थांबले. 20 धावा फटकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2.5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. बघा अंतिम चेंडू असेल या षटकाचा, आणि या चेंडूवर सुद्धा एक मोठा फटका घेण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे मनोजचा. कारण गोविंदने एक षटकार मारून त्याची क्षमता त्याने इथे दर्शवलेली आहे, आणि मनोजसाठी आता हा चेंडू असेल, आणि मनोजने सुद्धा तशाच प्रकारचा फटका मारलेला आहे. क्षेत्ररक्षक येतोय त्याच्या खाली आणि झेल सुटलेला आहे. जीवदान मिळतंय. 2 धावा सुद्धा या जीवदानाच्या स्वरूपाने प्राप्त केल्या जातील. अतिशय सुरेख असा हा फटका होता. मात्र थोडीशी एलिव्हेशन मिळालं, मात्र लेंथ काही या चेंडूला गाठता आली नाही, लांबी गाठता आली नाही, आणि हा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला होता, मात्र तो झेलमध्ये त्याला रूपांतरित करता आलेला नाही. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. आणि धावसंख्या पाहतोय आपण फलकावर, ती म्हणजे 21 सॉरी 22 22 22 इथे 21 दाखवतोय. एकच काढली ना? दोन काढल्या होत्या. झाकीर यांना आपण बघितलं तर एक साधा सोपा आणि मित्र म्हणेन सरळ झेल. प्रतिस्पर्धी संघाच्या धावा होत नव्हत्या. षटकारानंतर हा झेल सुटला गेलाय. टिवरी संघ देखील उपस्थित झालाय. आता संपूर्ण खेळाडू उपस्थित झालेत का आता हे पाहणं महत्वाचं राहीलच. धावा फटकावरती लागल्या गेल्या. स्कोर कार्डवरती 21 धावा या धावफटकावरती पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक झाली आहे 4 ला सुरुवात. पहिला बॉल स्ट्राईक वरती फलंदाज मनोज आहेत. मनोजचा क्लास काय फटका खेळलाय. इनक्रेडिबल शॉट पाहायला मिळतोय. बॉल सरळ निघून जाईल. डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावेसाठी हा खणखणीत चौकार. काय फटका खेळलाय. पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर उसडे घेणारा बॉल, आणि वा कडक स्ट्रोक चौकार. बघा आतापर्यंत आपण 3 ओव्हरचा जर खेळ पाहिला तर पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7, आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 8. बघा 6, 7, 8 अशा एक-एकने प्रगती करतोय तो म्हणजे गोखिवरे संघ. आता अंतिम 5 चेंडू शिल्लक असेल. बघा गुलजारच्या पहिल्या चेंडूवर एक चांगला असा फटका आपल्याला पाहायला मिळाला, तो चौकार ऑफच्या दिशेने. आणि पुन्हा एकदा गुलजार घेऊन येतोय चेंडू क्रमांक 2 या अंतिम षटकातला, आणि यावेळी चेंडू निर्धाव जातोय. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. चेंडू अगदी जमिनीच्या लेवललाच हा चेंडू निघून गेलाय, आणि सुरेख असा चेंडू पाहायला आपल्याला मिळतोय. या बॉलवरती वेग पाहायला मिळाला. भन्नाट वेगाने टाकलेला बॉल. गुलजेरला माहित आहे या पूर्वी जर पाहिले तर पहिल्या बॉलवरती चौकार मारलाय. इथे जर डॉट बॉल नाही घेतलं तर प्रतिस्पर्धी संघ हल्ला बॉल आपल्यावरती करू शकतो. मैदानाच्या आतमध्ये आला डॉट बॉल. पुढचा बॉल पुन्हा एकदा गुलजर तयार. फुलटोस ऑन साईडला टर्न केलंय. व्यवस्थित बाटच्या पट्ट्यामध्ये येऊ शकला नाहीये. बॉल चालला स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक नाहीये. खाली क्षेत्रामधून बॉल फरार झालाय. मैदानाच्या आतमध्ये मनोजच्या बॅटमधून चौकार आलाय. आता पंच सांगतात इथे तिसऱ्या पंचाची मागणी केली. हाईट इज फॅक्टर. पंचा बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू असेल की पंचांचा, याच विरलजी नायर सरांनी इशारा केलाय की इथे आता मात्र तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आली. आशुतोषजी व्यवहारे सर अर्थातच आशु सरना आपण बघतोय कमरेपेक्षा वर आहे की नाही आता हे पाहिलं जाईल, कारण की फुलटोस बॉल होता. हाईट इज फॅक्टर ठरलाय की नाही आता हे पाहणं महत्वाचं राहील. प्रत्येकाचं लक्ष आता प्रेक्षक खेळाडू अगदी जर पाहिजे तर मान्यवर त्यांचं लक्ष या बॉलवरती आहे. या बॉलवरती नो आला तर इथून 5 धावा एक्स्ट्रा सुरुवात मिळतील, अथवा इथून जर पाहिलं गेलं तर धावा बनतील. एक महत्वाची गोष्ट आहे. आशु सर आहेत.
आणि इथे मैदानाच्या आतमध्ये इट इज अ फेअर डिलिव्हरी, कारण की कमरेपेक्षा वर राहतोय बॉल, खाली राहतोय आणि त्याच कारणाचं डीप होणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आणि हेच आशु सरांनी पाहिलं. आणि नेहमीच जर पाहिलं गेलं तर या परिसरामध्ये या पंचांचा उल्लेख केला जातो. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सातत्याने या पंचांना आपण बघत असतो. अखू टप्प्याचा बॉल ऑन साइडला स्विंग करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये, विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलंय मैदानाच्या आतमध्ये. मनोजांच्या खेळीला पूर्णविराम. स्ट्राईक रोटेट झाले, स्ट्राईकवरती आता येतील गोविंद. याच्या आधीचा चेंडू वेस्ट हाईटच्या साठी थर्ड अंपायर कॉल होता, मात्र वेस्ट हाईटच्या खाली चेंडू राहिल्यामुळे तो फेअर बॉल म्हणून घोषित करण्यात आला. दरम्यान पार इन करूनच मैदानाच्या आतमध्ये जायचंय, त्याशिवाय आपण जाऊ नका. येस गोविंद, आपको भी इन करना है, कारण की आयोजक प्रत्येक गोष्टीवरती नजर ठेवतात. आणि खरं तर एखाद्या स्पर्धेनंतर लागलेली शिस्त एखाद्या दुसऱ्या स्पर्धेमध्ये देखील दिसेल, कारण की आता या परिसरामध्ये जर सत्यसाई चषकामध्ये ही शिस्त पाहायला मिळते, किंवा या परिसरामध्ये ज्या काही स्पर्धा असतील, वसई विरारचा गट ज्यावेळेला येईल त्यावेळेला इन करूनच मैदानाच्या आतमध्ये उतरेल. एक वेगळा नियम या परिसरामध्ये पाहायला मिळतोय. क्रिकेटला शिस्त लागायलाच पाहिजे आणि पालघरच्या क्रिकेटने सातत्याने दिले. 29 वरती लागल्यात 5 धक्के, 3.4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. गोविंदच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती षटकार आला होता, 2 बॉलमध्ये 7 धावा गोविंदच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. या पुढचा बॉल, बॅटचा स्विंग इथे प्रॉपर होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, डिड अँड स्पॉट, प्ले अँड मिस, पडल्यानंतर चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. अंतिम चेंडू असेल या इनिंगचा, आणि या अंतिम चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा मॅक्झिमम किती घेऊ शकतायत तर बघूया. धावसंख्या आपण फलकावर पाहतोय ती म्हणजे 29, 5 बाद 29. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळाली, ती म्हणजे जाकीर, संदीप, वसंत. आणि आता अंतिम षटक घेऊन येतो तो म्हणजे गुलजार याच्याकडून सुद्धा. गुलजारने नक्कीच 2 चौकार खाल्ले असले तरी सुद्धा चांगली अशी गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. 1 विकेट आणि 2 डॉट सुद्धा या त्याच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा, जाकीरने पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा देत 1 विकेट प्राप्त केला, तर संदीपने 7 धावा आणि 1 विकेट, आणि वसंतने सुद्धा 8 धावा देत 2 विकेट मिळवले. आणि आता गुलजार या अंतिम चेंडूवर चांगलासा फटका आहे, ग्राउंड शॉट म्हणायला हरकत नाही. क्षेत्ररक्षण होते, मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. चौथीचा प्रयत्न बघूया. चौथी धाव कंप्लीट केली गेलेली आहे, पण बघूया. 4 धावा अशा प्रकारे अंतिम चेंडूवर 4 धावा. धावसंख्या फलकावर पाहतोय ती म्हणजे 33, 5 बाद 33. 34चं टार्गेट असेल ते म्हणजे तेजल 11 वालिव संघासमोर. लो स्कोरिंग मॅच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. 24 चेंडू. चला, टीम जयू 11 अर्नाळा आणि त्यांचे विपक्ष जर पाहिलं गेलं तर कोपरी संघ. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आपण रिपोर्टिंग करायचे. लगेच टॉस केला जाईल आणि त्या ठिकाणी आमचे साथी समालोचक मित्र अर्थातच व्हॉइस ऑफ पालघर भूषण प्रमोदजी शेडगे सर टॉस बॉक्स मध्ये जॉईंट असतील. चला, दोन्ही टीम कॅप्टन कोपरी आणि त्यांच्या विपक्षामध्ये जयू 11. आदरणीय सन्माननीय विशालजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून ते उपस्थित झालेत, त्यांचं करूया आपण स्वागत सन्मान. जितूजी किनी साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान करायचा आहे. आदरणीय विशालजी पाटील साहेब या समोर आपलं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करूया. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, नेहमीच योगदान देणारं क्रिकेटला असं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेत. मायची उबदार शॉल, त्याचप्रमाणे या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन
सन्मानित करण्यात येत आहे आणि विशालजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस का बॉस मध्ये केला जाईल. आपण तिथे उपस्थित राहायचं आहे. तुषार सोनवणे त्या ठिकाणी जॉईंट असतील. चला आचवडे गावातील एक सुंदर असं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार टॉस. विशाल दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. या पुढचा मॅच आपण टॉस करतोय त्यांच्या शुभ हस्ते. दोन टीमला आपण शुभेच्छा देऊयात. एका बाजूला कोपरी संघ, दुसऱ्या बाजूला अर्नाळा संघ. कोसमाई असा कॉल आणि आई कोसमाई आलेला आहे. मांडवर विनंती करीन दोन्ही टीमला पण शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि मुख्य व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. टीम कोपरी फक्त निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण. थँक्यू सो मच. दोन टीमला दिवस शुभेच्छा. टॉस नुकताच झालाय पाहुण्यांच्या शुभ हस्ते आणि टॉस जिंकलाय टीम कोपरी संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय जय 11 अर्नाळा संघाला. जाऊयात पुन्हा एकदा कॉम्पिटेटिव्ह बॉक्समध्ये. आमचे साथी समालोचक मित्र त्या ठिकाणी सज्ज असतील. पालकर भूषण, प्रमोदजी शेडके आणि त्यांच्या सहित अक्षयजी पांडव सर. सामन्याला सुरुवात होताना आपण पाहू शकणार आहोत कोसमाई क्रीडांगण आणि या क्रीडानगरीमध्ये आपण सध्या आहोत. अतिशय चांगलं आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. 1 वाजण्याच्या सुमारास आणि इथून 3 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा. जरी टायमर सेट केलं, फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये जातील याची दखल घ्या. सामन्याला होईल सुरुवात. विजयासाठी लक्ष्य आहे संदेश यावेळेला दर्शवतायत. 34 या धावसंख्येचं 34 रन्स टू विन. अक्षयजी पांडव आमच्या समवेत जोडले गेलेत. एक जुने जाणते मित्र आणि समालोचन क्षेत्र जर आपण पाहिलं तर आमच्या अगोदर ज्यांनी या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं आणि त्यानंतर आतापर्यंत चांगले समालोचक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे अक्षयजी पांडव कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. सध्या जर आपण पाहिलं तर 2 बॅटर्स ते मैदानाच्या आतमध्ये आलेत. निलेश आणि रोशन ची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली. पॉवर प्ले स्पेशालिस्ट म्हणून ओळख आहे निलेश सांबरेची, जो ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 38 सर्कलची जी पाबंदी आहे त्या घेऱ्यामध्ये चांगले फटके खेळण्याकरता निलेशला ओळखलं जातं. जरी शिरशिरीत बांधायचा हा खेळाडू असला तरी चांगले फटके ते खेळण्याकरता सातत्यानं ओळखला जातो तो निलेश. डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन फलंदाजी करण्याकरता आलाय. समोर मनोज सारखा एक प्रभावी अस्त्र जे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. वा, याआधी याच पद्धतीनं विश्वनाथ जाधवला त्रस्त केलं होतं पहिल्या मॅचमध्ये. योग्य टप्प्यावर चेंडूरमध्ये फिरत आणताना विश्वनाथ जाधवला शांत ठेवलं होतं. यावेळेस निलेश सांबरे समोर आहे. जबरदस्त टप्पा पडल्यानंतर जो बॉल राईज झाला ना अक्षय, अप्रतिम पाहायला मिळतोय. मनोज हीच खुबी आहे या गोलंदाजाची. यावेळेला लो फुल टॉस बॉल गुडघ्यावर बॅलन्स केला आणि सरळ बॉलला मात्र पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या अगदी मधोमध खणखणीत चौकार. गुड शॉट, 4 रन निलेश सांबरेच्या बॅटमधून चौकार. पॉवर प्लेचा पॉवर हिटर आहे निलेश सांबरे आणि हे बघा तिथे गुडघ्यावर बॅलन्स केलं, फोल्ड केलं होतं, अगदी जमिनीला टच नाही केला, मात्र बॉलला सीमारेषेच्या बाहेर फेकण्यामध्ये यश मिळालंय त्याला. चांगला फटका. टिपिकल पॉवर प्लेचे जे फटके येतात ते खेळण्यामध्ये माहीर आहे निलेश सांबरे. 38 सर्कलला फक्त भेदण्याचा तो प्रयत्न करतो. तिथे खूप जास्त जोरात मारण्याचा मनसुबा नसतो त्याचा. फक्त 38 सर्कलला क्लिअर करायचं आणि मग चौकार ते परावर्तित करायचं आणि चांगल्या रन्स त्या धाफलकावर जोडायचे आणि तेच काम निलेश सांबरेनं सुरू केलंय मैदानातनं. एक चांगला चौकार त्याच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळालाय. मनोज चेंडूला फिरवण्याची, वळवण्याची कुवत आहे, ती कला तो सातत्यानं दाखवत आलाय. आणि इथे जर आपण पाहिलं तर पहिला बॉल योग्यतेनं फिरवला होता त्यानं. यावेळेस निलेशला उडवलंय. तिथे क्षेत्ररक्षक तो बॉलला जज करतोय. माघारी परतावं लागेल. एक दर्जेदार झेल भावेशच्या माध्यमातनं निलेश सांबरे ज्यानं पहिल्या चेंडूवर चौकार घेतला, मात्र त्यानंतर विकेटचं पतन. खेळाडू बाद. ओव्हर द विकेटने मनोज यावेळेला येत असताना आपण पाहतायत जाणून बुजून मात्र आधून टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि इथून काय बॉलला फॉलो केले मुनीत कुडूने. जबरदस्त. आणि राज निजाईने आपण पाहतायत यावेळेला शेवटच्या क्षणाला मात्र असं वाटलं की कॉन्सन्ट्रेशन
चांगलं होतं, परंतु असं वाटलं की जमिनीवर बॉल आदळेल तिथे मात्र यावेळेला कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न केला आणि एक प्रामाणिक प्रयत्न करत असताना एफर्ट काय असतात हे भावेश पाटीलने यावेळेला दाखवून दिलं. सुपर कॅच बाय भावेश पाटील. 2 फ्रेममध्ये आपण सध्या पाहिलं तर अप्रतिम अशरफ मंसूरीला आपण पाहताय ज्या पद्धतीने अशरफ मंसूरी सेन्सेशनल क्रिकेट त्याच्या बॅटमधून नेहमीच पाहायला मिळतं आणि एक सेन्सिबल प्लेअर कसा असावा हे त्याने सातत्याने दाखवून दिलं. गेल्या मॅचचा विचार केला तर अक्षय अगदी सामना या वेळेला प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने झुकला होता टीम 94 कॉमन, परंतु त्यानंतर त्याने जो संयम दाखवला खेळपट्टीवर टिकून राहिला आणि पाय रोवून उभं राहताना मात्र धावा सुद्धा खोऱ्याने वाहिलाय. याला म्हणतात एक गेम चेंजर खेळाडू कसा असावा प्लेइंग 11मध्ये, तो मात्र अशरफ मंसूरी सारखा असावा. निश्चित आणि त्याच्या टी शर्टवर मॅन ऑफ द मॅचच्या तेच लिहिलं गेलं गेम चेंजर. अगदी तेच काम त्याने केलं. 6 बॉलमध्ये 18ची गरज असताना तिथे एक चांगली इनिंग खेळली. इथे वन डाऊनच्या स्वरूपानं आलाय. आल्या तिथे त्याला लालच दिली आणि त्या लालचेचा बळी पडलाय. माघारी परतावं लागेल. म्हणतात ना लालच बुरी बला आहे. अगदी पुढे खेळवण्याचा प्रयत्न केला, दाखवलं तिथे की इनफिल्डच्या वरनं खेळता येईल आणि ट्रॅप लावलं होतं त्यामध्ये बरोबर अडकवलंय. माघारी परतवलं अशरफला. विकेटचं पतन. अशरफ बाद. आज सर्व प्रेक्षकांना जे आज 5व्या दिवसात सुद्धा आले असतील किंवा श्रोते पाहत असतील ते मात्र म्हणत असतील की आजच्या दिवसात एवढे चांगले स्ट्रॉंग संघ असताना धावा का होत नाहीयेत, परंतु इथे क्वालिटी ऑफ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. कारण दोन्हीही संघ तुल्यबळ आहेत, दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे असं नाही आहे की मातीची खेळपट्टी आहे तर ती थोडीशी रंगरूप धारण करेल, परंतु इथे सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी पाहायला मिळते. इथे सिमेंट कॉन्क्रीटवर खेळणारे खेळाडू फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. जर वालीमध्ये तुम्ही गेलात नवजीवनच्या मैदानात तिथे सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी पाहायला मिळते आणि बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं तर सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर जेव्हा खेळतात ना त्यावेळेला त्याचाच परिपूर्ण फायदा हा मात्र या स्पर्धांमध्ये होताना पाहायला मिळतो. निश्चित त्याचं दुसरंही कारण आहे सध्या लोकांकडे वेळ कमी राहिलाय. त्यामुळे आता या कॉन्क्रीटच्या खेळपट्टी आहेत त्याचा वापर जास्तीत जास्त प्रत्येक गावात. तुम्ही असं कुठलं गाव नाही बोटावर मोजण्या की 1-2 गावं असतील जिथे कॉन्क्रीटची खेळपट्टी नसेल. बाकी सर्व ठिकाणी तुम्हाला कॉन्क्रीटच्याच खेळपट्टी पाहायला मिळतात. मात्र एक उल्लेख तू मगाशी केला की लो स्कोरिंग मॅचेस होत आहेत. आज जरी लो स्कोरिंग असल्या तरी हाय व्होल्टेज मॅच आहेत. लो स्कोरिंग जरी असल्या तरी त्या उत्तरार्धामध्ये शेवटच्या ओव्हरपर्यंत जातात. कारण खूप चांगले तगडे संघ आहेत आणि ते एकमेकाच्या विरोधात दर्जेदार खेळ ते दाखवत आहेत आणि त्यामुळे एक चांगलं प्रेशर ते क्रिएट होते प्रत्येक टीमवर. सध्या 4 रन्स झालेले आहेत आणि 2 गडी बाद. सिच्युएशन नाजूक आहे. पहिलं षटक हे प्रगतीपथावर. जबरदस्त गोलंदाजी. मनोजचं कौतुक करेन. हॅट्रिकवर पोहोचला गेलाय. मनोज इज ऑन अ हॅट्रिक. फैजान मंसूरीला आपण पाहताय 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया साध्य करणारा खेळाडू. सध्या मात्र यावेळेला फॉर्मामध्ये येईल का? चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी केली. सुपर मॅग्निफिसंट बॉलिंग. 5 बॉलचा खेळ झालाय आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस मात्र तिथे बॅटची आउटसाइड एज आणि फैजान त्यालाही माघारी परतावं लागेल. मनोज एका ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आला आणि एका ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना त्यांनी वालिवकरांना त्रस्त केलंय. त्यांनी 3 महत्वपूर्ण विकेट त्या मिळवल्यात. निलेश सांबरे त्या पाठोपाठ तिथे अशरफ मंसूरी आणि लगेचच फैजान मंसूरी असे 3 महत्वपूर्ण बॅटर ते तंबूच्या आसनाला परतलेत. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्त एकेरीस धावफलकावर 3 विकेटच्या पतनानंतर सेकंड इनिंगमध्ये 33 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम तेजल 11 वालिव जाऊन पोहोचली आहे 4 या आकड्यावर. म्हणजे इथनं 3 ओव्हर 30ची गरज आहे. 34चं टार्गेट आहे आणि 3 ओव्हरमध्ये 30 बनवायचे आहेत. मॅच बनती आता प्रमोद. जबरदस्त यावेळेला अप्रतिम गोलंदाजी. मनोजने सांगितलं सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर सुद्धा माझी विकेट घेण्याची ताकद आहे, परंतु झेल जो टिपला ना संतोष जाधव पिण्याने तो अफलातून पाहायला मिळाला. उजव्या साईडला मात्र यावेळेला स्वतः झुकले होते, कारण जेवढे तुम्ही झिजाल तेवढे तुम्ही चमकाल ही टॅगलाईन टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरची पाहायला मिळते आणि ते संतोष जाधव पिण्याने यावेळेला करून दाखवलं. स्वागत पाटील यांनी नुकतंच माहिती दिली की ज्या पद्धतीने आपण खार्डी गावामध्ये आल्यानंतर तुम्हाला सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्टी पाहायला मिळत नाहीत, परंतु काही कारणास्तव बरोबर 11 ते 12 तारखेला आपण पाहिलं 15 तारखेला मॅच स्टार्ट होणार होत्या, त्या अगोदर मातीची खेळपट्टी चांगली बनवली होती, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर थोडंसं कुठेतरी मातीच्या खेळपट्टीवरती पूर्णपणे पुन्हा एकदा उद्ध्वस्त करून ही सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी बनवली गेली. म्हणजे किती कष्ट घेतले होते मातीच्या खेळपट्टीला, परंतु ती सुटेबल झाली नसावी आणि त्यामुळे मात्र आयोजकांनी तो निर्णय घेतला की सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी बनवायला हवी, कारण 15 फेब्रुवारीपासून
कोसमाई चषकाला सुरुवात होणार होती. 4-3. 30 रनचं लक्ष अजून सुद्धा आहे. यावेळेला बॅटची एज फर्स्ट स्लिपकडे बॉल निघून जातोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते शुभमच्या माध्यमातून. चांगली फिल्डिंग, मात्र दबाव आणि दबाव यावेळेला पाहायला मिळतो. संतोष जाधव अक्षय जो खेळाडू असा आहे की मात्र कोणत्याही क्षणाला विकेट घेण्याची ताकद ठेवतो आणि 2 वेळा जर पाहिलं तर विकेट हॅट्रिक त्याने साध्य केलेत. 2 षटकं आणि ती सुद्धा निर्धाव फेकली गेली होती. हा त्याचा रेकॉर्ड. आज ही अगदी चांगली गोलंदाजी केली आहे. इथे मात्र पुन्हा एकदा मोठ्या फटक्याकरता जायचंय. बॅट बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन नाहीये. 1 रन ती घेण्याचा मोह होता धीरजच्या मनामध्ये आणि वेगानं धावला. तिथे 1 रन ती कंप्लीट केली. शांत ठेवलंय. पिण्याचा जर आपण विचार केला तर पहिल्या मॅच मध्येही त्यानं 2 षटकं टाकली जिथे 4 धावा दिल्या आणि 4 विकेट्स त्यानं त्या 2 ओव्हरमध्ये घेतल्या. म्हणजे आज त्याच्या गोलंदाजीचा बोलबाला आहे. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर ज्या मनोजनं पहिल्या मॅच मध्ये विश्वनाथ जाधवची विकेट मिळवली होती गोल्डन डकवर, त्या मनोजनं याही मॅच मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेतल्यात. म्हणजे एक प्रेशरची सिच्युएशन सध्या तेजल 11 वालीव करता निर्माण केली आहे. मनोजने खूप चांगले इम्प्रोव्हायझेशन केले स्वतःमध्ये. एक ट्रम्प कार्ड गोलंदाज म्हणून सध्याच्या घडीला पाहायला मिळतो. अप्रतिम चांगला बॅटल रंगेल. बेस्ट वर्सेस बेस्ट. एका साईडला सिक्सर किंग धीरज झाला पाहायला मिळतोय, परंतु एका साईडला संतोष जाधव असा गोलंदाज आहे की कोणत्याही सिच्युएशन मध्ये बॉल बीट करण्याची क्षमता आहे, विकेट घेण्याची कला आहे आणि त्यामुळे एक चांगलं बॅटल आता रंगताना पाहायला मिळेल. निश्चित धीरज जर आपण पाहिलं तर या सिच्युएशन मध्ये कसं खेळावं त्याला खूप चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे आणि तो सध्या स्ट्रायकर एंडकडे आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. पिण्या यावेळेस मात्र कट केले बॉलला. दर्जेदार पद्धतीने बॉल चाललाय जमिनीशी खेळत बागडत सीमा रेषा पार. धीरजच्या बॅटमधनं दमदार आणि दर्जेदार चौकार आलाय. 4. चांगला फटका यावेळेला पाहायला मिळाला. पहा रिलीज बॉल झाल्यानंतर ज्या पद्धतीने MS धोनी खेळतो त्याच पद्धतीने मात्र यावेळेला बॉलला फक्त दिशा दिली. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असणारा हा बुद्धिमत्तेचा चौकार पाहायला मिळतोय आणि धीरज झा हा सुद्धा एक संकटमोचक फलंदाज आहे. जेव्हा जेव्हा संकट आलेत वालीव टीमवर तेव्हा तेव्हा मात्र त्या संकटांना सामोरे जाण्याची जिद्द बाळगली आणि भरपूर वेळा मात्र मॅच विन करून दिले आपल्या संघासाठी. आणि आता तीच सिच्युएशन पुन्हा एकदा मात्र पुढे येताना पाहायला मिळते. त्या सिच्युएशनला कशा पद्धतीने सामोरे जाईल. चौकार आल्यानंतर अक्षय थोडासा दबाव हटलाय, परंतु इथे संतोष जाधव सारख्या गोलंदाजाला विसरून चालणार नाहीये की एक चॅलेंजर गोलंदाज म्हणून ओळखला जातो. निश्चित एक चांगला गोलंदाज आहे. त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट चांगला फटका खेळला. बिटवीन द गॅप बॉल वेगानं चाललाय. तिथे बॉल सीमा रेषा पार. भावेश होता त्याला बीट करताना हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. मैदानाच्या लगत अगदी दर्जेदार खूप कमी अशा पद्धतीचे फटके सध्याच्या फास्ट क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. हे बघा तिथे भावेशकडनं चुकी झाली. अगदी त्याच्या 2 पायांच्या मधनं हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. चौकारामध्ये आलाय. 13 धावा 3 विकेटच्या पतनानंतर. ज्या भावेशने अगोदर चांगला झेल टिपला गेला होता त्याच भावेशने मात्र यावेळेला चौकार सोडला आणि आता कदाचित मोमेंट शिफ्ट होण्याची दाट शक्यता सुद्धा असावी, कारण धीरज झा सारख्या फलंदाजाला तुम्ही चांगल्या लयबद्ध होण्यासाठी वेळ दिलाय. 13-3. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु इथे फसलेत. पाहायचंय गोविंद पुढे सरसावेल आणि भावेशने पुन्हा एकदा तीच चूक केले. कॉन्सन्ट्रेशन लॅप झालंय. ग्राउंड फिल्डिंग आता मात्र यावेळेला आपल्याला पाहायला मिळते खराब आणि त्यामुळे संतोष जाधव निराश, हताश, हतबल त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन म्हणतायत की गोलंदाज चांगली गोलंदाजी जीवाची आकांक्षा करत असताना पाहायला मिळतो, परंतु इथे फिल्डरने चूक केली आणि फिल्डर कोणताही जाणून बुजून सोडत नाही. ऑफ कटर बॉल होता. बॅकलिपचा वापर केला होता. उंची जास्तीत जास्त बॉलने प्राप्त केली होती. बराच वेळ भावेश पाटीलला होता. काय बॉलला फॉलो केलंय. अगदी टेनिक्सचा सिम्बॉल जो आहे तो ठळक अक्षरात दिसतोय आणि पुन्हा एकदा या वेळेला आपण पाहतायत भावेशने चूक केली. चुकीला माफी नाहीये अक्षय आणि त्यामुळे आता सामना यावेळेला रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. 2 षटकांसाठी तुम्ही वेळ घेतलाय तो जवळजवळ आपण पाहिला तर 10 मिनिटाचा. पुन्हा एकदा ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत. भरपूर वेळ मात्र होता. 27 नंबरची जर्सी भावेश पाटीलने चुकी केली आणि त्यानंतर 2 गुडघ्यावर हात त्याचे पाहायला मिळतात. यावरून पश्चाताप त्याच्या चेहऱ्यावरच्या आणि 2 कमरेवर हात संतोष जाधव पिण्याच्या पाहायला मिळत आहेत. म्हणजे हे जे एक्सप्रेशन आहेत ते विश नेटवर्कचे कॅमेरामॅन परफेक्ट टिपत असताना पाहायला मिळत आहेत. काय म्हणशील या लाईव्ह टेलिकास्ट बद्दल? इक्वेशनकडे नजर टाकूया. 2 षटकं 15 धावा 3 गडी बाद आणि आता इथून 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 19 रन. निश्चित खूप चांगलं टेलिकास्ट हे पाहायला मिळतंय. मात्र भावेश जो कर्णधार आहे मात्र सध्या टीमचा विलन बनलाय. तो जर आपण पाहिलं तर तिथे चुका करतो. एक चौकार सोडला त्यानंतर लगेचच
धीरजचा त्यानं झेल सोडला. रोशन मैदानाच्या आतमध्ये आहे. तो स्ट्रायकर एंडकडे असेल. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर झालंय परिवर्तन. गोलंदाजी करण्याकरता आलाय पार्थ. बघूया पार्थ त्याचा मारा कसा असेल. रोशन तो या डावामध्ये कशा पद्धतीची बॅटिंग करेल, कारण इथनं अजूनही 19 धावा पाहिजेत. इथे मात्र जोरात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूवरची नजर ती पूर्णपणे हटली होती. बॉल जाऊन देहेष्टीवर लागला. इथे जर आपण पाहिलं तर हे बघा रिप्लेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, बॅट आधी गेली नंतर येऊन चेंडू देहेष्टीवर लागलाय. वेगवानतेनं बॅट फिरली, जे व्हेरिएशन होतं ते ओळखू शकला नाही आणि त्यामुळे बॉल देहेष्टीवर जाऊन आदळतो. एक निर्धाव बॉल तो येत असताना पाहायला मिळतोय. निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने टेनिस बॉल क्रिकेटच्या बॉलरचं कौतुक करावं लागेल. सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर सुद्धा बॉल किती वळण घेणारे पाहायला मिळत आहेत. यावेळेला लेट कट खेळलेत. अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतो. युवराज युवीची आठवण करून देणारा हा अप्रतिम लेट कटचा फटका आणि गौतम गंभीरचा मात्र यावेळेला पॅटर्न शॉट पाहायला मिळाला. 4 रन. खूप चांगला फटका, चौकार. अगदी चांगला फटका होता. फक्त टच ऑफ क्लास असं म्हणू शकतो. तिथे आपला क्लास त्या टचच्या माध्यमातून दाखवला. बॉलला फक्त दिशा दिली. जो गॅप होता त्याला भेदला आणि तिथनं चौकारामध्ये परावर्तित केलं बॉलला. या 4च्या मदतीनं धावसंख्या आता वेग पकडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदर 19 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही 15 बनवायच्या देणारे 10 बॉल शिल्लक आहेत. पार्थ जो गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करतोय. समोर स्ट्रायकर एनकडे रोशन त्याच्या विपक्षामध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हा बॉल इनफिल्डच्या वरनं खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे दूरवर आहे. 1 रन तर कंप्लीट केली आहे. एकच रन तो तिथे पळून पूर्ण केला गेलाय. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 20. धीरजनं स्ट्राईक 30 स्वतःकडे ठेवली आहे, कारण 9 बॉलमध्ये 14ची गरज आहे. रोशन आणि धीरज अशी जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. थोडंसं एकमेकांना कानमंत्र दिला जातोय. रोशनला तिथे धीरज समजवतोय, कारण धीरज एक दर्जेदार कर्णधार आहे. प्रमोद आपण खूप वेळा पाहिलंय, कुठलीही सिच्युएशन कितीही खराब असली तरी न डगमगता आपल्या खेळाडूंना तो मनोबल देतो आणि ती मॅच शेवटपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. तो धीरज मैदानामध्ये या गुड कॅप्टन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, कारण तो सर्व खेळाडूंना घेऊन चालतो. मग तो छोटा असो खेळाडू किंवा मोठा असो, परंतु तो सर्व खेळाडूंना घेऊन चालणारा एक परफेक्ट कॅप्टन कसा असावा हे धीरज झाने बऱ्याच वेळेला दाखवलंय. इनसाइड आउटचा फटका खेळलाय. फिल्डर पुढे सरसावतील. राहुल जॉन फेकी करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स मिळतील. ह्याच सिंगल डबलला महत्त्व दिलं गेलंय, कारण क्रिकेटमधील जे बेसिक आहे ते सिंगल डबलला आपण पाहतायत आणि ते सिंगल डबल गेल्या मॅचमध्ये आपण पाहिलं असेल, ऑब्झर्व केलं. भरत पाटीलने जर विकेट जर कदाचित तिथे घालवली असती तर कदाचित पराभवाची चव चाखायला मिळाली असती. त्यांनी सिंगल डबलला महत्त्व दिलं आणि ऐन मोक्याच्या क्षणाला ते चौकार सुद्धा पाहायला मिळालं. याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. 22 धावा, 3 गडी बाद, 8 बॉल आणि 12 रनची आवश्यकता आहे. कॅल्क्युलेटेड क्रिकेट ते सध्या पाहायला मिळते. इथे मोठ्या फटक्याकरता जायचं होतं. मॅचला क्लोज आपल्या जवळ न्यायचं होतं, मात्र बॅटन बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. निर्धावच्या स्वरूपानं आला. 1-1 डॉट बॉल. इथे मनोबल वाढवतोय टीम गोखेरचा. 1-1 डॉट बॉल अडचणीमध्ये आणतोय टीम तेजल 11 वालिवला. रिझल्ट काय असेल त्याकडे आता प्रत्येकाचं लक्ष लागलंय. सुरुवातीला ही मॅच एकतर्फी होते की काय असं चित्र मैदानाच्या आतमध्ये होतं. प्रेक्षकांनाही तसंच वाटलं होतं, मात्र हे क्रिकेट आहे जिथे वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि आपली वेळ इथे जरूर बदलवली आहे. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. यावेळेस मात्र बॅटची कडा घेतली. बॉल फ्लाइंग स्लीप मध्ये चाललाय. जोपर्यंत इथे उचलला 1 रन जी दाफलकावर जोडली गेली. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. 3 ओव्हरचा खेळ तो संपलाय. 23 ही धावसंख्या दाफलकावर आहे. म्हणजे येणारे शेवटचे 6 बॉल 11 धावसंख्येची गरज आहे. मॅच बॅलन्स झाली आहे. आता या 6 बॉलमध्ये 11 धावा रोखण्याकरता कुणाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणलं जाईल, धीरज झा काय करेल, असे असंख्य प्रश्न प्रेक्षकांसहित सर्वांच्याच मनात निर्माण झाले. काय घडेल ते आपल्याला इथनं बघायचंय. 3 षटकं 23 धावा सध्या आपल्याला पाहायला मिळतात. 6 बॉल आणि 11 रन. बरोबर 14 मिनिटात तुम्ही 3 षटकं फेकली, त्याबद्दल धन्यवाद आहे. 6 बॉल आणि 11 रन टीम हडल त्या ठिकाणी आपण पाहू शकता. टीम मीटिंग घेतली जाते. धीरज सध्या बॅटिंग स्टान्सवर पाहायला मिळतोय. रोशन सालकरला आपण पाहू शकाल. आणि बरोबर टायमिंग हे सुद्धा आपण पाहिलं तर आमच्या व्यासपीठावर पाहायला मिळतं. टी टाईम बरोबर वेळेवर अनंत माळी आणि ज्ञानेश पाटील या 2 व्यक्तिमत्वांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद व्यक्त करीत आहोत. आणि त्यांच्या खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर घरगुती जेवण जे मिळालं स्वादिष्ट 5 दिवस आणि उद्याच्या दिवसात सुद्धा त्या सर्वांचं परिवाराचं आम्ही मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद व्यक्त करतोय.
6 बॉल आणि 11 रन. अक्षय, एक मॅच रफ अँड टफ पाहायला मिळेल, कारण प्रेक्षक वर्ग याच मॅचची, अशाच प्रकारच्या मॅचची मात्र आतुरतेने वाट पाहत असतात. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आज प्रेक्षक वर्ग जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. कारण प्रेक्षक वर्ग म्हटलं तर एनर्जीचं पॉवर हाऊस म्हणून ज्यांना ओळखलं जातं आणि स्पर्धेचा एक केंद्रबिंदू असतो आणि त्यांच्या विना मात्र स्पर्धा अधुरी असते. तर प्रेक्षक वर्गांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद व्यक्त करतो. 6 बॉल 11 रन. काय मॅच रफ अँड टफ पाहायला मिळेल. निश्चित खूप चांगला सामना इथे पाहायला मिळेल. प्रेक्षक वर्गाचा उल्लेख केला. हा प्रेक्षक वर्ग आहे म्हणून तर आपल्या सर्वांची ओळख आहे. कारण या प्रेक्षक वर्गाने जर सामन्यांकडे पाठ फिरवली ना तर मग कुणालाच महत्व ते उरणार नाही. टेनिस बॉल क्रिकेट मधल्या राहुल जॉन जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. पहिलाच बॉल धीरज ज्याकडनं चुकी झाली आहे. तिथे जर आपण पाहिलं तर बॅटच्या वरच्या अंगाला लागला होता. अगदी शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. मात्र कधी कधी वाईटातनं चांगलं होतं ना, अगदी तेच पाहायला मिळालंय. जास्त खुशी कोणाला झाली तर ज्या वेळेला बॉल गेला ना गजेंद्र डोलताडे याच्याकडे, तेव्हा त्याची स्माईल पहा. हे काय घडले गेले यावेळेला आपण पाहतायत. राकेश नाईक याचे सुद्धा चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन आपल्याला पाहायला मिळाले. मात्र राहुल जॉनने सांगितलं असेल, धीरू थँक्यू व्हेरी मच डिअर फ्रेंड, कारण इथे जर षटकार आला असता तर सामन्याची मात्र यावेळेला हवा काढणारा षटकार पाहायला मिळाला असता. इथून फोर्स केले, या बॉलला समोर खेळलेत गोविंद आहेत आणि कोणतीही चुकी करणार नाही आहेत. 17 नंबरची जर्सी परिधान करणारा AB डिव्हिलियर्सची आठवण करून देणारा मात्र एक चांगला परफेक्ट कॅच. फलंदाज बाद. 4 बॉल 11 रनची आवश्यकता आहे. तेजल 11 वालिव, ज्या विकेटचा आपण यावेळेला उल्लेख करत होतो धीरज झाचा, तीच विकेट मात्र महत्वपूर्ण आले. शॉर्ट सिलेक्शन तिथे फोर्स करायचं होतं. समोरच्या बाजूनं ताकदीचा वापर करत बॉलला सीमारेषेच्या पलीकडे न्यायचं होतं. मात्र हे नाईट फ्लड लाईट क्रिकेट आहे. या फ्लड लाईट क्रिकेटमध्ये समोर फोर्स करणं तेवढं सोपं नाहीये. हा फटका जर मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये किंवा मग लॉंगलेगकडे खेळण्याचा प्रयत्न केला असता तर रन्स येऊ शकले असत्या. मात्र क्रिकेटमध्ये शॉर्ट सिलेक्शन त्याला खूप जास्त महत्व असतं आणि ते चुकलं यावेळेस. नवीन फलंदाज संदीप सांबरे आलाय. आता मात्र थोडंसं रिलॅक्स फील जरूर करेल टीम गोखिवरे, कारण धीरज ज्यासारखा एक फलंदाज ज्याला पहिला शॉट ऑफ लेनचा बॉल मिळाला होता त्यावर फटका मिस झाला. त्यानंतर पुढचा बॉल त्यानं फोर्स करण्याचा प्रयत्न केला. मात्र नाईट क्रिकेटमध्ये समोर प्रमोद तेवढ्या वेगानं चेंडू ट्रॅव्हल होताना एरवी आपल्याला पाहायला मिळत नाही. अगदी त्याच क्षेत्रातनं ताकदीचा वापर करताना बॉलला हवाई सफर करून देण्याचा प्रयत्न होता. मात्र आता सर्वतोपरी जबाबदारी जर आपण पाहिली तर ती संदीप सांबरेच्या खांद्यावर आहे, जो सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. राहुल जॉन आपल्या एक्सपिरियन्सचा वापर करतोय. चांगले चेंडू, पहिल्या चेंडूवर चूक झाली होती, मात्र यावेळेस एक चांगला बॉल तो त्याच्या वतीनं पाहायला मिळतोय. त्याच्या बोटांमध्ये जादू आहे, तो चेंडूला फिरवण्याची कुवत त्याच्यामध्येही आहे. चांगला बॉल, आणखी एक चेंडू. टप्पा खाल्यानंतर फलंदाजाच्या कानात शिटी वाजवत टाटा बाय बाय म्हणत विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. वा, काय अप्रतिम बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. निर्धाव विकेट बरोबर चूक टप्पा पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बॉल राईज झाला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय मिस्टर राकेश नाईकच्या. इथून पुन्हा एकदा थोडासा शॉर्ट ऑफ लेन बॉल बाउन्स झाला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जात असताना पुन्हा एकदा संदीप सांबरेला विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. आणि ज्या पद्धतीने यस पंच दर्शवतायत DRS हवाय, हाईट फॅक्टर अंपायर्स कॉल, अंपायर्स कॉल आहे. या आपण चेक करूया. आशुतोष वेवारे सर येतील. साहिल पाटील मास्टर माइंड ऑपरेटर आहेत विश नेटवर्क या वाहिनीवर सध्या आपण आहोत. डिसिजन पेंडिंग. राकेश राव सर, विरल नायर सर, तिन्ही पंचांनी खूप चांगलं यावेळेला वर्क केलं या स्पर्धेच्या माध्यमातून. संतोष जाधव पिण्यास सांगतायत 2 बॉल आहेत. 2 बॉल मध्ये आपल्याला, कारण ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत यस व्हाईट बॉल आहे. अंपायर्स कॉल होता आणि खूप बॉल वरून गेला होता, कारण झुकले नव्हते संदीप सांबरे आणि त्यामुळे आपण पाहिलं तर खूप चांगलं डिसिजन घेतलं, कारण कोणत्याही संघाला मात्र त्याचा खऱ्या अर्थानं नुकसान झालं नाही पाहिजे आणि त्यामुळे परफेक्ट डिसिजन, राईट डिसिजन पाहायला मिळतं. यावेळेला 1 रन ऍड होईल. आता इक्वेशन जर आपण पाहिलं तर संदेश पाटील दर्शवतायत 3 बॉल 10 रनची आवश्यकता असेल. 3 बॉल आणि 10 रन. व्हॉट अ मॅच. हा 1 बॉल कदाचित गेम चेंज करू शकेल अक्षय. निश्चित हा बॉल या मॅच मधला खूप महत्वाचा आहे. व्हाईट 1 चा इशारा आलाय. 1 फॉर दी ओव्हर. तुम्ही 1 बाउंडची जी मुभा होती ती या ओव्हरची गमावली आहे, त्यामुळे या पुढचा बॉल तो काय असेल, कुठला प्रश्न विचारेल गोलंदाज राहुल जॉन.
फलंदाज रोशन त्यानं ज्या पद्धतीने विकेट सॅक्रिफाईस करायला भाग पाडलंय, फलंदाज संदीप सांबरेला त्याला विश्वास आहे की या मॅचला मी फिनिश करू शकतो. आज बहुधा वालिवकर ठरवून आलेत की मॅचला शेवटपर्यंत न्यायचं आणि थ्रिलमध्ये तिथे विजय संपादित करायचा. अगदी तोच खेळ आजच्या रात्रीत त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल जॉनचा या मॅच मधला महत्वाचा बॉल आहे, कारण 3 मध्ये बनवायचे आता 10. यावेळेस रोशननं बॉलला उडवलंय, फटका मिस झालाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, रोशनला माघारी परतावं लागेल. गोविंद आज हे नाव चर्चेत आहे, कारण सलगचा दुसरा दर्जेदार झेल त्यानं संपन्न केलाय. फलंदाज रोशन बाद. यावेळेस बाहेरच्या बाजूने निघणाऱ्या बॉलवर मोठा फटका, तो खेळायचा होता, चेंडू खूप काळ हवेमध्ये राहिला आणि गोविंद तो म्हणतोय मी चुकी करणार नाही, त्यानं टिपलाय झेल. नो मिस्टेक, एक्सलंट कॅच बाय गोविंद. काय अप्रतिम झेल टिपला, खेळायचा होता ऑन साईडला, ऑफ साईडला बॉल लॉंग ऑफ कडे आणि काय क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते आणि अप्रतिम कॅमेरा वर्क पाहायला मिळतो. लॉंग ऑफ आणि झेल घेतल्यानंतर त्या बॉलला चुंबन करत असताना आपल्याला पाहायला मिळतो, कारण माहिती आहे रोशन सालकरची विकेट किती मोलाची आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये मुबारक खानला आपण पाहतायत, भरपूर वर्षांचा अनुभव, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. आता 2 बॉल आणि 10 रन अशा मॅचेस मुबारक खानने सुद्धा भरपूर वेळा फिरवलेत, परंतु राहुल जॉनचं मी कौतुक करेन. अचूक टप्प्यावर त्याने नियंत्रणबद्धतेने गोलंदाजी करत फलंदाजाला अडखळत ठेवलं आणि मोठे प्रहार करण्यापासून मात्र वंचित ठेवलंय. ॲब्सोल्युटली सुपर अँड मॅग्निफिसंट बॉलिंग. 2 बॉल आणि 10 रन. जर इथे चौकार आला तर डेफिनेटली सामन्यामधली जी रंजकता आहे ती मात्र पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. ला 6, 2 बॉल आणि 10 रन. पुन्हा एकदा बॉलर तयार. राहुल जॉन फक्त एक ॲज अ बॅटर म्हणून ज्याची निवड केली होती प्लेइंग 11 मध्ये, परंतु त्याने स्वतःला सिद्ध केले की मी एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे. या वेळेला चांगला बॉल होता आणि इथून जर आपण पाहिलं तर पंचांकडे जरूर मात्र अपील केली, परंतु डेलिब्रेट बॉल आहे असं पंच यावेळेला सांगतायत. हा बॉल डेलिब्रेट का आहे त्याचं एकमेव कारण त्याने बॅटिंग करताना ॲक्शन केलेली नाहीये. पहा, कोणत्याही प्रकारची ॲक्शन केली नाही आणि त्यामुळे हा डेलिब्रेट बॉल म्हणून नियमानुसार ओळखला जातो. तो बॉल काउंट होतो, रन्स तिथे मिळत नाही आणि त्यामुळे दोन्ही पंचांनी सांगितलं की हा डेलिब्रेट बॉल आहे, त्यामुळे बॉल काउंट झाला. 1 बॉल आणि 10 रनची आवश्यकता आहे. आज जर आपण पाहिलं तर सर्वच मॅचेस जरी धावसंख्या कमी लागली तरी शेवटपर्यंत जात आहेत आणि अनपेक्षित रिझल्ट ते येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आज गोखिवरेकरांची तारीफ करावी लागेल प्रमोद. शेवटचा बॉल आहे, यावेळेस मात्र मुबारकनं बॉलला उडवलंय, मात्र विजय तो संपादित करता येणार नाही, कारण या मॅचवर निर्विवाद वर्चस्व ते प्रस्थापित होत असताना आपल्याला पाहायला मिळते. विजयी होतीये टीम गोखिवरे संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. हार्ड लक टीम तेजल 11 वालिव. आपण आलात, खेळलात, आयोजकांना सहकार्य केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. आज जर आपण पाहिलं तर गोखिवरे संघाचा परफॉर्म तो अगदीच लाजवाब राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय, कारण हा सीझन पूर्ण खडतर गेलाय. विजय संपादित करणं त्यांच्याकरता दुर्मिळ झालंय. मात्र आज या रात्रीमध्ये जर आपण पाहिलं तर सलगचा दुसरा विजय या टीमनं नोंदवलाय आणि खूप चांगला परफॉर्म तो त्यांच्या माध्यमातून